कार्रवाई के आमदार गणेश नाइक का फिर लगा जनता दरबार। 250 से अधिक शिकायतों का समाधान। पिछले दरबार दिए गए हत्या के निवेदन की अभी तक कोई भी कार्रवाई नहीं हुई है। बेटे की हत्या का प्रकरण फिर अयूब कुरैशी ने जनता दरबार में रखा। कहा कि अभी तक पुलिस द्वारा कोई भी कार्रवाई नहीं की गई है। आता नवी मुंबईतला दुसरा जनता दरबार आहे। गेल्या जनता दरबारामध्ये जी निवेदन आली त्याच्यातले सगळ्यात अगोदर उत्तर दिली ती पोलीस डिपार्टमेंटने। इन्स्टंट मला वाटतं की तरी 8 दिवसाच्या आतमध्ये त्यांची उत्तर आली। आता काही विभागाच्याकडे अजून माहिती ते लोक गोळा करतायत, तर आज सुद्धा जनता दरबारामध्ये निवेदनच स्वीकारली जातील आणि 4 एप्रिलला नवी मुंबईचा जनता दरबार परत होईल। खासदारांनी काल जनता दरबार घेतला, चांगली गोष्ट आहे। खासदारांनी घ्यावी, आमदारांनी घ्यावी, नगरसेवकांनी घ्यावी, सगळ्यांनी घ्यावी, जेणेकरून जनतेची कामं होतील। नाही, माझ्याकडे माहिती अशी मिळाली की इमेजिकावर तिथे त्या रिसॉर्टला हजाराहून अधिक विद्यार्थी गेले होते, म्हणजे महापालिकेने नेले होते, चांगल्या एसी बसमध्ये नेले होते। संध्याकाळी 5च्या सुमारास परतीचा ज्यावेळेला प्रवास सुरू होणार त्यावेळेला त्या मुलाला थोडासा त्रास झाला आणि तो सगळ्यांच्या समोर तिथे कोलॅप्स झाला। पूर्वी त्याला तशा प्रकारचा त्रास झाला होता, अशा प्रकारची माहिती अधिकाऱ्यांनी मला दिली। एकूणच अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं, म्हणजे खरं म्हणजे दुर्दैवी घटना आहे। मुलगा कोणाचा असला तरी सुद्धा तो जीव गेला याचं जास्त दुःख आहे। महापालिकेनं त्यांची गावाकडे त्याची डेड बॉडी नेण्याची व्यवस्था केली आणि एकूणच मेडिकल रिपोर्ट सुद्धा येणं बाकी आहे। मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर आणखी जास्त चर्चा आणि ते मला त्या बाबतीतली काही माहिती नाही। ज्या दिवशी घटना घडली त्याला मला कळवलं गेलं की अशी घटना घडलेली, शिक्षण विभागाच्या उपायुक्तेने मला कळवलं आणि मी त्यांना सांगितलं की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर एकूण संपूर्ण अहवाल या शहरातला आमदार म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून मला तुम्ही बाब द्या आणि संबंधितांना सुद्धा कळवा।